रामकृष्ण हरी सर्वांना. रामकृष्ण हरी. आपण आज कुठं चाललोत महाराज? आज आपण श्री क्षेत्र खंडापूर लातूर येथे भव्य दिव्य गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताहामध्ये जात आहोत. श्री संत तुकोबरायांच्या 375व्या महोत्सवानिमित्त आपण सप्ताहाला भेट देण्यासाठी आवर्जून जात आहोत. रामकृष्ण हरी मंडळी, आम्ही आज सेलूवरून निघालोत. खंडापूर MIDC लातूर येथे भव्य आणि दिव्य सुवर्ण महोत्सव वर्ष माऊलीला आज 750 वर्ष झाले प्रगट होऊन, त्या निमित्ताने खूप मोठा सप्ताह तिचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या सप्ताहामध्ये आज आम्ही भेट द्यायला चाललो. समोर आमचे गुरुवर्य पंडित महाराज डाके त्यांची सुद्धा गाडी आहे. पुन्हा गुरुवर्य रमेश महाराज मोरे देवगावकर त्यांची सुद्धा गाडी आहे. आणि आम्ही ज्या गाडीत आहेत ते आमचे परममित्र सांप्रदायिकमधील बंडू महाराज, आम्हाला त्यांनी लिफ्ट दिलेली आहे आज. आणि आम्ही आज लातूरकडं रवाना झालोत. हे समोर बघू शकतात. आणि माझे सहकारी मंडळी माझ्यासोबत आहेत. एकनाथ महाराज कटारे वालूरकर आणि गजानन महाराज गुठ्ठे केमापूरकर, हे आम्ही 3-4 जण मिळून चाललोत. समोर बी 2-3 गाड्या गेलेल्या आहेत. आणि कृष्णा महाराज रासवे यांची सुद्धा गाडी समोर आहे. आम्ही पण त्यांच्या सोबत चाललोत. आणि तसंच आम्हाला आज लातूरला जाण्याचं आवर्जून कारण तुम्हाला सांगतो की आमच्या गावात म्हणजे सेलूमध्ये येत्या 12 मार्च ते 19 मार्च सप्त्याचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या आयोजनाचं निमित्त बी तेच आहे. माऊलीला 750 वर्ष झालेत प्रगट होऊन. जगद्गुरू तुकाराम महाराजांना 375 वर्ष झालेत प्रगट होऊन. तर त्या निमित्ताने सप्त्याचं आयोजन आहे. आणि गेली 2 वर्ष झाले गुरुवर्य पंडित महाराज डाके यांनी फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू केलेला आहे. तर फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हे नावच का ठेवलं ते सुद्धा मोठा प्रश्न आहे. ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह होतो, समजा एका गावामध्ये सप्ताह होतो, त्याला आपण फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा म्हणता येत नाही. पण ज्या ठिकाणाहून सप्ताहाची सुरुवात झाली आणि ती सुरुवात गावोगावी ती पालखी, माऊलीची पालखी, माऊलीच्या पाऊका प्रत्येक गावात जाऊन पारायण. तर गेली 2 वर्ष झालं हा सप्ताह चालू आहे. आणि त्या सप्ताहाची सांगता आमच्या सेलू नगरीमध्ये होत आहे. सेलू नगरीमध्ये मयुरी पार्क या ठिकाणी होत आहे. तर ते सुद्धा मोठं ठिकाण आहे. आणि त्या सप्त्याचं म्हणजे 11 तारखेला 11 मार्चला शोभायात्रा निघणार आहे. शोभायात्रा अशी आहे की त्या शोभायात्रेचं सेलूमध्ये अगणित पब्लिक राहणार आहे की जिथं त्या भाविक भक्त यायला पारावर नाही. आणि त्या शोभायात्रेचं बी असं नियोजन आहे की माऊलीला 750 वर्ष झाले प्रकट होऊन, म्हणून 750 कलश घेऊन महिला आहेत, 750 कन्यासुद्धा आहेत, 750 नावाचे ज्ञानेश्वर नावाचे माणसं त्या शोभायात्रेमध्ये आहेत. 750 पताका ध्वज घेऊन ते पण आहेत. 750 फेट्यावाले सुद्धा आहेत. 750 टाळकरी, 750 मृदंगाचारी आणि वारकरी आणि सेवकरी हे तर किती असतील ते सांगता येणार नाही. पण आम्ही जे तुम्हाला सांगतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून 750च पताकेवाले टाळकरी, पण ते बी गणित पुढं जाणार आहे. आणि या सप्त्यामध्ये 11 तारखेला शोभायात्रा सेलूमध्ये निघणार आणि 12 तारखेपासून सप्ताहाचं सुरुवात होणार. तर त्या सप्त्यामध्ये दररोज आपले गुरुवर्य राम मंदिराचे ट्रस्टी गोविंदगिरी बाबा यांची कथा आहे. आणि रोज 2 कीर्तन आहेत, सकाळी 11 ते 1 आणि रात्री 8 ते 10. हे कीर्तनसुद्धा रोज 2 आहेत. भजन, हरिपाठ, गाथा पारायण,
हरिजागर, काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण खूप खूप पाहण्यासारखं आहे. आणि चला तर मग आम्ही आज लातूरच्या दिशेने रवाना होतो. वाटल्यास तुम्हाला लातूरमधलं सुद्धा आम्ही तिथल्या सप्त्याचं नियोजन पाहून तुम्हाला आम्ही तो पण व्हिडिओ चॅनलला टाकण्यात येईल. आणि पुन्हा एकदा सर्वांनी रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी. होतो ना भविष्य होणारा 16 शेव तालुक्यात. हो हो ठीक आहे. रामकृष्ण हरी.